Good morning, class. I am Mule sir from electrical department. So कालच्या व्हिडिओनंतर मला असं वाटलं की आता काय करूया आपण थोडंसं बेसिकमध्ये जाऊया, म्हणजे प्रत्येक युनिटच्या आतमध्ये जाऊन प्रत्येक युनिटचे एक बारीक बारीक पॉईंट बघू आणि त्यानंतर मग एक रिझल्ट अजून चांगला येईल असं मला वाटतं. तर युनिट नंबर 3 आपण चालू करूया. ओके, युनिट नंबर 3, सिंगल फेज AC सर्किट. सिंगल फेज AC सर्किट. हाँ चलो, first point is what is impedance. What is impedance? Z is equals to R plus JX. I think last time कधीतरी डेफिनेशन आलं होतं. What is impedance, what is admittance, conductance, susceptance वगैरे डेफिनेशन आहे. तर हे 1-2 मिनिटांमध्ये बघून घेऊया. What is Z? What is Z? Z is a impedance. This is a real part, this is imaginary part. हे माहिती आहे आपल्याला, पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. हे रेक्टँग्युलर फॉर्म आहे, रियल अँड इमेजिनरी. व्हॉट इज आर? आर इज अ रेजिस्टन्स. व्हॉट इज एक्स? एक्स इज अ रिॲक्टन्स. आर इज अ रेजिस्टन्स, एक्स इज अ रिॲक्टन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन AC अँड DC सर्किट इज, DC सर्किटमध्ये करंटला अपोज करण्यासाठी फक्त रेजिस्टन्स असतो. कशामध्ये? DC मध्ये. तसं AC मध्ये नसतो. AC मध्ये रेजिस्टन्स प्लस इंडक्टन्स, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे असतं. आता बघूया ते पुढे आपण, इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह. बट व्हॉट इज रिॲक्टन्स? रिॲक्टन्स ऑल्सो अपोज इन फ्लो ऑफ करंट इन AC क्वांटिटी, फक्त AC मध्ये. म्हणून या सर्वांचंच युनिट असतं ओहम. जिथं कुठं युनिट ओहम दिसेल तो करंटला रेजिस्टन्स, म्हणजे करंटला तो अपोज करणार फ्लो होण्यासाठी. करेक्ट? हे आहे व्हॉट? झेड इज अ इम्पिडन्स, आर इज अ रेजिस्टन्स अँड एक्स इज अ रिॲक्टन्स. याच्या अपोजिट असते, याच्या अपोजिट असते. कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. वाय इज इक्वल्स टू G प्लस IB. Vice versa. What is Z? Z is a impedance. हे काय असेल? Y is a admittance. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, 1/Z केलं तर Y येतो. R is a resistance, G is a conductance, 1/R is G. This is reactance and this is susceptance. Last time question आला होता, write or definition of susceptance or write what is susceptance वगैरे अशी काहीतरी डेफिनेशन किंवा काहीतरी क्वेश्चन 3 मार्कासाठी आला होता. तर हे त्यासाठी दिलं होतं. 1/X केला तर हे येईल, 1/R केला तर हे येईल, आणि 1/Z केला तर हे येईल. दिस इज कन्सेप्ट ऑफ ऍडमिटन्स, ससेप्टन्स अँड कंडक्टन्स अँड दिस इज इम्पिडन्स. ओके, मला वाटतं याच्यामध्ये डेफिनेशन हे पाठ करावं लागतील, पण याच्यामध्ये काय कन्फ्युजन राहिलेलं नसावं. तर कन्फ्युजन नसेल तर मी रफ करतो. Now very interesting topic. What is active power, what is reactive power and what is apparent power. त्यासाठी काल क्वेश्चन सांगितलं होतं मी की व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह, हे डेफिनेशन आहे. ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर अँड ड्रॉ पॉवर ट्रायंगल. अँड ड्रॉ व्हॉट? पॉवर ट्रायंगल. एक ट्रायंगल काढू आपण. हा आहे एक ट्रायंगल. सपोज हा अँगल थिटा. सांगतो मी तुम्हाला, हा अँगल थिटा. म्हणजे 10वीत असताना वगैरे हा कन्सेप्ट आम्ही तयार केला होता. थिटाच्या समोरचा हा कुठला अँगल आहे? समोरचा साइन. समोरचा व्हॉट? VI साइन थिटा. कडेचा कॉस, कडेचा कॉस समोरचा साइन, कडेचा कॉस समोरचा साइन, VI cos theta. And what is this? Is VI.
मग आपण काय म्हणतो, दिस इज ऍक्टिव्ह पॉवर ही आहे, ऍक्टिव्ह पॉवर ही आहे, रिएक्टिव्ह पॉवर ही आहे अपॅरंट पॉवर. युनिट ऑफ ऍक्टिव्ह पॉवर इज वॅट, युनिट ऑफ रिएक्टिव्ह पॉवर इज VAR, unit of this is VA. very very important, very very important. this is हा पॉवर ट्रायंगल आणि हे ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि अपॅरंट पॉवर. सिंपल शब्दामध्ये सांगतो, व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज रिएक्टिव्ह पॉवर अँड व्हॉट इज अपॅरंट पॉवर. मराठीमध्ये आय थिंक त्र्यंबक वाघमारेंचं पुस्तक आहे ITIचं, त्याच्यामध्ये खूप सुंदर भाषेत लिहिलं आहे. व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर म्हणजे लागणारी ऊर्जा, लागणारी म्हणजे आपल्याला जी लागते ऊर्जा ती आहे ऍक्टिव्ह पॉवर. लागणारी ऊर्जा म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर. म्हणून आपले सगळे बल्ब वगैरे बघितले हे सगळं वॅटमध्ये असते, त्याचं युनिट वॅट असतं. किती वॅटचा बल्ब आहे किंवा किती वॅटचा हीटर आहे, किती वॅटचा हॅलोजन आहे, आपण असं बोलीभाषेत म्हणतो. दिस इज व्हॉट, दिस इज ऍक्टिव्ह पॉवर. लागणारी ऊर्जा म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर. दुसरी आहे अडथळा आणणारी ऊर्जा. अडथळा या शब्दाचा अर्थ घ्या की हे काहीतरी अपोज करतो. अडथळा आणणारी ऊर्जा म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर. आणि अपॅरंट पॉवर म्हणजे तयार केलेली ऊर्जा किंवा तयार झालेली ऊर्जा. तयार झालेली ऊर्जा काय, PI. म्हणून बघा, जनरेटर किंवा तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं युनिट हे KVA और MVA मध्ये असेल. VA मध्ये असतं ते, VA. दिस इज नॉट इन वॅट और इन VAR. बरोबर. तर हा कन्सेप्ट आहे ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर आणि अपॅरंट पॉवर. सांगायचंय काय, तर तुम्हाला प्रत्येक वेळी सपोज सर्किट R सर्किट घ्याल, L घ्याल, RL घ्याल, RC घ्याल, तर त्यावेळी प्रत्येक वेळा तुम्हाला ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह पॉवर काढावी लागेल त्या सर्किटची. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का, स्क्रीनशॉट काढू शकता याचा. चलो नेक्स्ट. जास्त वेळ घालवण्याचा अर्थ नाही, तुमच्या नोट्स दिल्या तर नोट्स बघा, त्या नोट्समध्ये सगळं हेच आहे आणि कन्सेप्ट पटपट 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 घेऊ आपण. आता काय करूया आपण, RLC सर्किट. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बरोबर बघा, याच्यामध्ये काय सर्किट कुठले आहेत बघा. एक आहे R सर्किट, एक आहे L सर्किट, एक आहे C. म्हणजे या व्हिडिओमध्ये बहुतेक आपण हे 3 सर्किट कंप्लीट करूया. त्यानंतर असेल RL, RC अँड RLC. 1 2 3 4 5 6, फक्त 6 सर्किट आहेत. हे सर्किट केले, हे युनिट संपलं. इतकं सिंपल आहे युनिट. काय करूया आपण, फर्स्ट घेऊया, फर्स्ट कंडिशन, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. कसलं सर्किट आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. सपोज हे R करंट I दिला आपण आणि व्होल्टेज अक्रॉस. काय कन्फ्युजन इथपर्यंत बघा जरा. आणि आपण AC सर्किट मध्ये बघितले, म्हणजे युनिट नंबर 2 फंडामेंटल ऑफ AC सर्किट मध्ये व्हॉट इज V. V इज इक्वल्स टू VM साइन थिटा. बरोबर. और थिटा म्हणण्यापेक्षा साइन ओमेगा टी. व्हॉट इज V, दिस इज अ V. V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी. हे आपण प्रत्येक वेळी घ्यायचं. चला आता बघूया, याचा करंट काढायचा आहे मला. काय काढायचं आहे, हे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आहे, याचा मला काय करायचं आहे, करंट काढायचं. हे मी रफ करतो, कन्फ्युजन नको. याचं काय करायचं मला, करंट काढ. कसा काढेल करंट, I इज इक्वल्स टू V अपॉन R. व्हॉट इज V, व्हॉट इज V, हे ठरले ना आपलं. V म्हणजे हे लिहायचंय. व्हॉट इज V, VM साइन ओमेगा टी डिवायडेड बाय R. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, आणि I काय असतं माहिती ना, IM साइन ओमेगा टी. हे सपोज इक्वेशन 1 म्हणा, दिस इज इक्वेशन नंबर 2. कोरिलेशन करा याचं, साइन ओमेगा टी आहे. व्हॉट इज I इज इक्वल्स टू, हे बघा, हे I ला ही I सेम आहे. IM म्हणजे काय, मी दुसऱ्या पेनने लिहितो म्हणजे ते कन्फ्युजन नको व्हायला मला. IM म्हणजे काय, तर IM ची ही व्हॅल्यू काहीतरी येते. काय, IM बरोबर VM अपॉन R. IM बरोबर VM अपॉन R. बरोबर. मग ह्या VM अपॉन R ला आपण काय म्हणू शकतो, IM. म्हणून हे कसं लिहिणार, IM इंटू साइन ओमेगा टी.
I इज इक्वल्स टू IM इंटू साइन ओमेगा टी. इथं काय अँगलमध्ये चेंज झालाय का नाही, म्हणून आपण म्हणतो की प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये, कुठल्या सर्किटमध्ये, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये, हे बघा दिस अँड दिस काय अँगलमध्ये चेंज आहे का नाही, म्हणून आपण काय म्हणतो प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट हे इन फेज असतं. म्हणजे काय, व्होल्टेज आणि करंटचा अँगल, हे बघा हा व्होल्टेज आणि हा करंटचा अँगल हा इन फेज असतो. याच्यामध्ये अँगल इन फेज म्हणजे 0 डिग्री. इन फेज म्हणजे काय, 0 डिग्री असतो. इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे का बघा. आणि याचं काय काढायचं मग, व्हॉट इज ऍक्टिव्ह पॉवर, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ ऍक्टिव्ह पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर इज इक्वल्स टू VI cos theta. What is theta? Theta is 0. So what is value? Active power is VI watt. हा 0 टाकला ना थिटा आपण तिथला. What is reactive power? 0. Sin 0 0. What is apparent power? V. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह पॉवर आणि अपॅरेंट पॉवर ही एक समान आहे. म्हणजे तिथं लॉस कमी आहे. म्हणजे जेवढी ऊर्जा आली तेवढीच आपण वापरली. अडथळा किती आला, 0. म्हणून आपण म्हणतो रेझिस्टिव्ह सर्किट हे इनफेज असतं. आणि त्या इनफेजमुळे काय होतं तर अँगल 0 आणि सगळ्यात भारी आपल्याला रेझिस्टिव्ह, हे तुम्हाला पुढे कळेल इन RLC सर्किट. चलो हे बघितलं आपण प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता प्रत्येक वेळी डेरिव्हेशन सॉल्व्ह नाही करत बसत तुम्ही, ते डेरिव्हेशन तुम्ही नोट्समध्ये बघा. आता फक्त आपण जस्ट त्याचं ओव्हरव्ह्यू बघू. हे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट सांगितलं. चलो नेक्स्ट बघूया आपण प्युअरली कुठलं सर्किट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट बघूया. चलो हे काय सी, तुम्हाला दोन मी आयडिया सांगतो बरोबर. हे कॅपॅसिटिव्ह आहे, हे काय इंडक्टिव्ह, बरोबर. कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टिव्ह याच्यामध्ये डिफरन्स एक आहे, एक असतो तो चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो आणि एक असतो तो चेंज इन करंटला अपोज करतो. कसं ओळखायचं, सिंपल ट्रिक आहे. हे लक्षात राहणं अवघड असतं, बरोबर आहे, मी सांगतो. हे बघा जरा कसं, सी कॅपॅसिटरची डायग्राम कशी दिसते, हे मला जर मी असं जोडलं काहीतरी तर हे मला V सारखं दिसतं. म्हणून हा कॅपॅसिटर हा चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो. तर हा एल बघा, एल मला I सारखा दिसतो. असं एल ला I केला तर चालतं. म्हणून हा चेंज इन करंटला अपोज करतो. कोण, हे दोन. याचं डेरिव्हेशन बघायला लागेल तुम्हाला. डेरिव्हेशन असं दिसेल, इज इक्वल टू सपोज IM असं म्हणाल तुम्ही, तर IM साइन ओमेगा टी मायनस कॅपॅसिटरला नेहमी करंट हा लीड असतो. म्हणून इथं +90 आणि इथं ओमेगा टी -90. ह्याचं करंटचं डेरिव्हेशन अगदी 4-5 स्टेपमध्ये येतं. याचं करंटचं डेरिव्हेशन अगदी 4-5 स्टेपमध्ये येतं. म्हणून हे थोडंसं बघून ठेवा. तर ह्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय तर म्हणजे फेजर काढणं. कशी काढणं फेजर बघूया आपण. हे कुठलं सर्किट आहे, प्युअरली कॅपॅसिटी. मी एक सांगतो ना, प्युअरली कॅपॅसिटी बघू, लगेच बघू पटकन. कॅपॅसिटी सर्किट मध्ये ठरलं आपलं काय आहे, करंट काय आहे, लीड आहे. लीड म्हणजे कालच मी एक व्हिडिओ टाकला ह्याच्या अगोदर लीड लॅगचा. लीड म्हणजे अगोदर चालू होणं किंवा अगोदर येणं, लॅग म्हणजे नंतर. कॅपॅसिटी मध्ये काय, लीड आहे, लीड. तर कसं असेल, आपण फेजर बघूयाची. समजा हे आहे व्होल्टेज, हे आहे व्होल्टेज आणि लीड होणं म्हणजे काय होणं, तो मुलगा अगोदर येतो. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जर आपण गेलो, कुठल्या अँटी क्लॉकवाईजने, तर असं कुठंतरी असतं. आणि प्युअरली कॅपॅसिटिव्ह असेल तर तो असतो 90 डिग्री I. दिस इज लीड. आणि हे म्हणायचं याला फेजर डायग्राम, त्याला म्हणायचं फेजर. आणि वेवफॉर्म काढली तर कशी होईल, दोन पेननी काढू आपण. एक व्होल्टेजची वेवफॉर्म ब्लॅकने दाखवू आणि याची आपण रेडने दाखवू. व्होल्टेज रेफरन्स आहे ना हा, चला हा रेफरन्स धरू. व्होल्टेज, करंट काय झालाय, लीड झालाय. लीड झालाय म्हणजे काय झाला, अगोदर चालू झाला. कितीने, 90 ने.
याच्या 0 व्हॅल्यूला ही 90 असेल, असं काहीतरी होईल. दिस इज कॉल्ड लीड. हे लीड झालं, लीड. काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये बघा, कन्फ्युजन काय आहे का बघा लवकर. हे झालं कॅपॅसिटीसाठी. आता फक्त मला एकच सांगा, याची ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर काय काय येईल. याची ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिएक्टिव्ह पॉवर किंवा ॲपरंट पॉवर किती येईल बघा. अँगल किती आहे, 90. अँगल किती आहे, 90. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर ऍक्टिव्ह पॉवर, इथे लिहितो मी. ऍक्टिव्ह बरोबर VI cos थिटा. cos 90 किती असतो, 0. ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर sin 90 1 असतो. आणि ॲपरंट पॉवर काय असते, VI. म्हणजे या कंडिशनमध्ये लीड असो किंवा लॅग असो, हा अँगल 90 म्हणजे जेवढी ऍक्टिव्ह पॉवर आहे तेवढीच रिएक्टिव्ह पॉवर आहे, म्हणजे वेस्ट पॉवर आहे. बरोबर ना. तयार केलेली ऊर्जा आणि अडथळा आणणारी ऊर्जा सेम असेल तर वापरणार काय, मी 0 वापरणार. म्हणून हे सी सर्किटमध्ये असं दिसेल. करेक्ट. काय कन्फ्युजन असेल विचारा बघा एकदा. रफ करतो. नेक्स्ट बघू आपण एल सर्किट. नेक्स्ट बघू आपण एल सर्किट. कसं असेल एल सर्किट, एल करंट I, व्होल्टेज V. याच्यात पण सेम. एल म्हणजे काय, इंडक्टन्स, चेंज इन करंट होऊ देत नाही. हा पण असतो लॅग बाय 90 डिग्री. लॅग, व्हॉट इज लॅग. आता लॅगचे आपण बघूया वेव्ह फॉर्म. सपोज हा आपण काय करू, एक V रेफरन्सला व्होल्टेज, हा रेफरन्स 0 डिग्री V. याच्यापासून लॅग होणं म्हणजेच काय, आपण बघितलं उशिरा एखादा मुलगा येतो म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन, क्लॉकवाईज इकडे खाली जाणं. ही आहे I, दिस इज 90 डिग्री लॅग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे पेपरला येणार. 90 डिग्री लॅग. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, वेव्ह फॉर्म काढायची. बरोबर. वेव्ह फॉर्म काढली इकडं काय आहे बघा. व्होल्टेज रेफरन्सला धरू, व्होल्टेज रेफरन्स. करंट काय, 90 डिग्री लॅग म्हणजे 90 डिग्रीने उशिरा चालू होणार करंट आहे. कसा, 90 डिग्रीने उशिरा म्हणजे कसा, हे बघा, हे 0 असतो, हे π/2 त्याला 90 म्हणतो. पाय म्हणजे 180, 270 आणि 2π. हा वेव्हफॉर्मच 90 पासून चालू होते ना, उशिरा चालू होते. म्हणून हे असं काहीतरी दिसतं तुम्हाला. हे बघा, ही वेव्हफॉर्म काय झाली, दिस इज I and this is lag by 90 डिग्री. दिस इज लॅग बाय 90 डिग्री. हे झालं तुमचं RL आणि सी सर्किट. एकदा जे काही काढायचं असेल तर काढून घ्या फोटो वगैरे. काय करावं लागेल, याचे डेरिव्हेशन कुठलं आहे, डेरिव्हेशन फाईन करंट, फाईन व्होल्टेज वगैरे वगैरे डेरिव्हेशन आहेत. याचा करंट तुम्हाला सांगतो मी, IM इज इक्वल्स टू VM अपॉन, हे कुठलं सर्किट आहे, L, XL असतं. करंट काढताना एल सर्किट असेल तर खाली XL, म्हणजे आपण V/R घेतो. मगाशी तुम्ही सांगितलं फक्त रेजिस्टन्स असेल तर R येईल खाली, जेव्हा इंडक्टन्स असेल तर XL येईल, आणि जेव्हा काय असेल कॅपॅसिटन्स असेल तेव्हा काय येईल, VM अपॉन XC. इन केस ऑफ कॅपॅसिटन्स, इन केस ऑफ इंडक्टन्स. पण कधी फक्त एक असेल तेव्हा, जेव्हा RL असेल आपण पुढच्या लेक्चरला बघूया. इथपर्यंत काय अडचण असेल तर बघा, हे आहे सी साठी. न्यूमेरिकल सॉल्व करताना हे लागतं. IM कसं काढायचं, तर फक्त हे सर्किट असेल तर हे असेल तर हे. पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चलो, थँक्यू.